दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रोहा शहरात 31च्या पहाटे अग्रवाल स्नॅक्स कॉर्नर या दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. या चोरीत चोरट्यांनी सुमारे 70,000 रुपयांची रोकड व सिगारेट असा मुद्देमाल लंपास केला होता. 31 डिसेंबरच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यातील रोकड व सिगारेटचे बंडल चोरून नेल्याचे सकाळी दुकान उघडल्यावर उघडकीस आले. या प्रकरणी रोहा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान उत्तर प्रदेशातील राजपथ संतराम पाल वय वर्ष 40 व देवासिंग उर्फ राहुल ओमप्रकाश तोमर वय वर्ष 34 या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास रोहा पोलीस करत आहेत. अग्रवाल स्नॅक्स कॉर्नर या ठिकाणी एक 30 तारखेच्या मध्यरात्री चोरी झाली होती. त्या चोरीच्या अनुषंगाने त्यांच्या दुकानाचे अवेलेबल असलेले सीसीटीव्ही फुटेज ते प्राप्त केले आणि तपासासाठी एक API पवार आणि इतर आमचे स्टाफ आहे असं एक पथक निर्माण केलं. माननीय SP मॅडमच्या आदेशाने माननीय SP मॅडम चंदलाल मॅडम, ॲडिशनल SP सर अभिजित शिवतरे सर आणि DYSP गोखले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक खास पथक नेमण्यात आलं. ते पथक नेमून रोहा शहरातले CCTV फुटेज, रेल्वे स्टेशनचे CCTV फुटेज असे 100 ते 125 CCTV फुटेज ते आमचं पथक पूर्ण ते रेल्वे लाईन कुठे गेले, कुठं उतरले, कुठून कसे गेले याची पूर्ण अभ्यास करण्यात आला आणि तो अभ्यास करून नंतर त्यांचा ठाव ठिकाणा आम्हाला वेस्टर्न लाईनला मिळाला. त्या ठिकाणी तसे ते फिरत त्याचे थांबण्याची ठिकाणं हे सगळे चेक करत एका ठिकाणी जाऊन भाईंदरला एक घोडदेव नाका आहे त्या ठिकाणी त्यांचा एक जोडीदार आम्हाला मिळून आला. त्याला मग ताब्यात घेतला आणि ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली. त्याच्यातले त्याचा जो जोडीदार अजून एक होता त्याला सुद्धा ताब्यात घेतला त्याच्या मदतीने. त्या दोघांची नावं आहेत राजपथ संतराम पाल जो की 52 इयर्स ओल्ड आहे आणि दुसरा एक देवनसिंग उर्फ राहुल ओमप्रकाश तोमर जो 34 वर्षाचा आहे, तो पण फुटपाथवरती राहणार आहे भाईंदर ईस्टला. असे त्या दोघांना ताब्यात घेऊन गुन्ह्यात चोरीस गेलेला माल आम्ही त्याच्याकडनं पूर्ण रिकवर करण्यात आलेला आहे. पोलीस कस्टडीमध्ये 4 दिवस आहेत ते. आज परत पुन्हा आम्ही प्रयत्न करतो की त्यांची पोलीस कस्टडी यावी आणि ते रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. नवगरला त्यांच्यावरती 3 गुन्हे दाखल आहेत, एक वसई रेल्वेला गुन्हा दाखल आहे. त्यामुळे अजूनही चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या जर चोऱ्या केल्या असतील तर त्यांनी रोहा पोलिसांनी संपर्क साधून पुढील त्याचा तपास करावा. नागरिकांना हेच सांगायचं की त्यांच्या मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या त्यांनी घरात न ठेवता योग्य सुरक्षितपणे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्या आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा ते तुम्हाला काढून यूज करता येईल. परंतु महत्त्वाची जास्तीत जास्त कॅश आणि दागिने जे आहेत ते आपण बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावे हेच मी एक आवाहन करू इच्छितो. लोकशक्ती लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.